नमस्कार. नुकताच मराठी भाषा दिन होऊन गेलाय आणि अगदी काहीच दिवसात जागतिक महिला दिन येतोय. या दोन्ही दिवसांच्या निमित्तानं काही वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकं घेऊन आजचं आपलं आनंदाचं पान साजरं करणार आहोत. तेव्हा आनंदाचं पानच्या या नव्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी भारती सहस्रबुद्धे. अमृता खंडेराव या लेखिकेच्या एका वेगळ्या धाटणीच्या पुस्तकाबद्दल ऐकायचंय. त्या पुस्तकाचं नाव आहे कसं होईन त हूँ माय. या वऱ्हाडी पद्धतीच्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया अमृता खंडेराव हिच्याकडूनच. कसं होईन त हूँ माय हे नक्की काय आहे? अमृता, या पुस्तकाविषयी सांगा. हॅशटॅग कसं होईन त हूँ माय हे वऱ्हाडी बोलीतलं पुस्तक आहे. वऱ्हाडी बोली म्हणजे विदर्भात बोलली जाणारी बोली. विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यात वऱ्हाडी बोली बोलली जाते, पण प्रत्येक जिल्ह्यातला तिचा लहेजा वेगळा आहे. प्रत्येक जिल्ह्यातले तिच्यातले शब्द, बारकावे, अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. तर हे पुस्तक जे आहे कसं होईन त हूँ माय हे पर्टिक्युलरली बुलढाणा जिल्ह्यातल्या वऱ्हाडी बोलीत लिहिलेलं पुस्तक आहे. बुलढाण्याच्या ग्रामीण भागातले लोक जी भाषा बोलतात, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जी बोली वापरतात, त्या वऱ्हाडी बोलीतलं हे पुस्तक आहे. आता कसं होईन त हूँ माय म्हणजे कसं होईल तर हो बाई. तर हे वाक्य सासू सुनेला म्हणतीये. म्हणजे बाहेरच्या दुसऱ्या कुटुंबातून आलेली जी सून आहे, तर तिची वागण्याची तऱ्हा आणि ती ज्या पद्धतीने रोज वेगवेगळे घटना प्रसंग त्या दोघींच्या आयुष्यात घडतात, तर ती शेवट असा होतो की ती दिवसातून एकदा तरी ते म्हणतेच कसं होईन त हूँ माय माया गणेशचं. म्हणजे माझ्या मुलाचं कसं होईल तर होईल रे देवा या बाईसोबत. तर हे एका कुटुंबापुरतं याचा अर्थ असा आहे. पण जर संपूर्ण विदर्भातल्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या आयुष्याचा विचार केला तर घरोघरी आहे की कसं होईन त हूँ माय हे वाक्य सासरची लोक बोलतायत. पण ती स्त्री जी, म्हणजे आपण म्हणतो की आता शिक्षणामुळे खूप स्वावलंबन आलं, खूप महिला सुशिक्षित झाल्या आणि समाज बदलला वगैरे, पण जेव्हा तुम्ही विदर्भाच्या ग्रामीण भागात येता त्यावेळेस जर तुम्ही 4 दिवस ह्या खेड्यामध्ये राहिले एखाद्या कुटुंबात आणि जरा फिरून बघितलं तर या महिलांच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यांना खूप दर्जेदार शिक्षण मिळालेलं नाही. त्यांचं कौशल्य विकासाचे कार्यक्रम त्यांच्यासाठी कोणी राबवलेले नाहीत. त्यामुळं त्यांचं जे आयुष्य आहे त्यात जे काही पारंपरिक स्त्री जीवन होतं भारतातलं, तर त्या पद्धतीनेच त्यांचं आयुष्य चाललंय. महाराष्ट्रातलं म्हणा किंवा भारतातलं म्हणा, हे जे त्यांचं जीवन आहे त्या पद्धतीनेच त्यांचं आयुष्य सुरू आहे. एक साधं उदाहरण मी सांगते की रविवारी किंवा अधूनमधून कुटुंबामध्ये मटण बनवलं जातं. 5 जणांचं कुटुंब असेल तर समजा 1 किलो मटण आणले रविवारी, तर मग ती जी बाई आहे, घरातली सून आहे, महिला आहेत तर त्या सगळ्या जणी मिळून ते खूप मेहनतीने बनवतात. आणि रोजचं म्हणजे हे रोजचंच आहे, पण मी एक उदाहरण देत आहे मटणाचं. पहिल्यांदा मोठी माणसं जेवतात, सासरे, दीर, भासरे, नवरा आणि नंदोई ते जेवतात आधी. नंतर मग सासूबाई, आणखीन कोणी मोठ्या असतील घरात त्या जेवतात आणि सगळ्यात शेवटी सुनांचा नंबर लागतो. त्यावेळेस त्या पातेल्यात किती पिसं उरलेली असतात. तर जी बाई आयुष्यभर म्हणजे दिवसभर कष्ट करतीये, जी तुमच्या पिढीला, नवीन पिढीला घडवती आहे, ज्याला जन्म देती आहे, तुमचं वंश चालवती आहे, तिच्या साध्या रोजच्या भुकेचा सुद्धा विचार केला जात नाही. ही जी आहे प्रतवारी ती तशीच आहे घराघरात आजही. म्हणजे पहिल्यांदा पुरुष जेवणार आहेत, नंतर घरातल्या मोठ्या महिला जेवणार आहेत, तर नंतर सुना. ही उतरंडाशीची अशीच आहे. त्यात काहीही विदर्भात फरक पडलेला नाहीये. शिक्षणानं काय फरक पडलाय तर ब्लाऊजचा गळा बदललाय, ब्लाऊजच्या गळ्यात फरक पडलाय, साडी नेसा पिन लावायला फरक पडलाय, मॅचिंग साडी आणि ब्लाऊज आहे, थोडा गळा मोठा झालाय आणि पिनअप केली आहे साडी. बाकी आयुष्यमानात त्यांच्या काही फरक पडलेला नाहीये. तर कसं होईन त हूँ माय या पुस्तकात ह्या ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत वेगवेगळ्या, ह्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, त्यांनी ज्या संघर्षाला त्यांना तोंड द्यावं लागतं दैनंदिन जीवनामध्ये, ज्या संघर्षाला तोंड द्यावं लागतं किंवा एक दबलेलं पिचलेलं आयुष्य जगावं लागतं. अनेक वेळा ह्या गोष्टीवर बोलायला लागल्यानंतर कॉस्मोपॉलिटन शहरातल्या, मोठ्या शहरातल्या महिलांना वाटतं की नाही आता खूप जग बदललेलं आहे, पण शहरात बदललेलं आहे ते, खेड्यात नाही बदललेलं.
खेड्यात ती उलट आता कसं झालंय की जी प्रसार माध्यमं आहेत तर ती सगळीच काही गरीब महिलांच्या हातात नसतात, पण टी व्ही आहे समजा, तर टी व्ही बघितल्यानंतर ती बाई एक वेगळं चकचकीत विश्व रोज बघते समोर, ग्रामीण भागातली आमची महिला. आणि तिच्या आयुष्याशी जेव्हा ती ते कम्पेअर करते त्यावेळेस त्याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. ती तसं आयुष्य जगायची कल्पनाच करू शकत नाहीये. तिचे आनंद कशात आहेत बघा. आता आमचं भोसागाव, मी भोसा गावात राहते. भोसाच्या आजूबाजूला हेटी, सावरगड, रातचांना, पुनर्वसित, चापडो, बोतगव्हाण, गोधनी अशी खेडी आहेत. तर ह्या महिला जळण आणायला, आमच्याकडे त्याला काड्या आणायला जाणे असं म्हणतात, ज्याला आपण सरपण म्हणतो, चुलीत जाळायचं, आमच्याकडे त्याला म्हणतात की काड्या. तर ते काड्या आणायला जातात सकाळी. त्यांचा आनंद कशात आहे की आज खूप लवकर काड्या मिळाल्या, किंवा टँकरवाला आला उन्हाळ्यात आणि त्यांनी आम्हाला आज दोन ड्रमभर पाणी दिलं, घ्या भरपूर, म्हणजे जास्त दारात आणून पाणी दिलं. असले छोटे छोटे त्यांचे आनंद आहेत. आणि काही म्हणजे खूप चांगलं भरपूर जेवायला मिळालं एखाद्या दिवशी, की पहिल्याच पंक्तीचा मान त्यांना मिळाला. तर इतके छोटे आनंद आहेत त्यांचे. आणि त्यातही मजा अशी आहे की हे सगळं जी पार्श्वभूमी आहे ग्रामीण, ही जी सगळी दुःख आहे, दारिद्र्य आहे, उपेक्षा आहे, अपमान आहे, याच्यातून पण त्या एकमेकीच्या हातात हात घालून आपल्या मैत्रिणींच्या सोबत गावातल्या गप्पा मारून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद निर्माण करायचा प्रयत्न करतात. छोटे छोटे निखळ आनंद असतात ते. तर हे आनंद या पुस्तकात आहेत की कशा पद्धतीने ह्या महिला आपलं आयुष्य जगतायत, कशा पद्धतीने संघर्षाला तोंड देत आहेत, कशा पद्धतीने ह्या बदलत्या काळाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतायत. आणि दमछाक होतीये त्यांची, याच्यात फार मोठी दमछाक होतीये. एखाद्या ढोरासारखं आयुष्य आहे त्यांचं. त्यांच्या आयुष्यात आणि ढोराच्या आयुष्यात काहीच फरक नाहीये. म्हणजे सकाळपासून उठल्यापासून जे कष्ट आहेत ते रात्री अंग टाकल्यानंतरच कळतं की आपली हाडं दुखतायत. किंवा त्या आंघोळीला माझ्याकडे मदतनीस बायका येतात खेड्यावरून, त्या म्हणतात की आंघोळीला बसलं की हाडं बोलतात. हाडं बोलतात म्हणजे गरम पाणी अंगावर पडल्यावर ते दुखतंय ते जाणवतं, तिथपर्यंत वेळच नसतो स्वतःकडे बघायला. तर अशा ह्या महिलांच्या आयुष्याबद्दल हे पुस्तक आहे. याच्यामध्ये महिलांच्या जोडीनी येणारी सगळी म्हणजे पुरुष पात्र आहेत, पशुपक्षी आहेत, सगळा परिसर, भौगोलिक परिसर आहे, भाषा आहे, हे सगळंच या पुस्तकातून तुम्हाला बघायला मिळेल. तर हॅशटॅग कसं होईन तर हू माय असं आहे. यात कथा आहेत हे आम्हाला कळलंय. तर या कथा कुणाच्या आहेत, कुणाविषयीच्या आहेत, हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कथा महिलांच्या आहेत आणि महिलांच्या अनुषंगाने येणारा सगळा परिसर त्याच्यात आहे. सजीव निर्जीव सगळा परिसर येतो त्याच्यात. त्यात आमच्याकडे खेड्यावरचा डॉक्टर, नॅचरोपॅथीचा डॉक्टर, म्हणजे ग्रामीण भागात ॲलोपॅथीचे डॉक्टर खूप कमी वेळा प्रॅक्टिस करायला बघतात. तर मग तिथला भरोसा असतो की जो लोकल डॉक्टर आहे, जो कोणी असेल, आयुर्वेदिक असेल, होमिओ, तर आमच्याकडे एक नॅचरोपॅथीचा डॉक्टर होता. तो खेडोपाडी असतं. इव्हन आपल्या यवतमाळमध्ये आमच्या भोशात जर बघितलं तर इथे पण असे 2-3 दवाखाने आहेत. तर तो डॉक्टर तुमचं म्हणजे काय दुखतंय हे विचारल्यावर औषध देणार, पण तो सगळ्या घरादाराची तुमची चौकशी करणार की तुम्ही काय खाल्लंय, काय आज जेवल्या, तुमची सून तुमच्याशी कशी वागतीये, तुमचा व्याही भेट द्यायला आला होता की नाही, आणि मग दिवाळीला काय दिलं त्यांनी तुम्हाला. म्हणजे हा डॉक्टर कमी मित्र जास्त गावाचा. तो सगळ्या गावाच्या घराघरातल्या सगळ्या स्टोऱ्या त्याला माहिती. ते आमच्याकडे पण असाच एक नेचर अंबादास अशा नावाचा डॉक्टर होता. नेचर म्हणजे नॅचरोपॅथीवाला, अंबादास हे त्याचं नाव होतं. मग त्याला कोणी डॉक्टर म्हणतच नव्हतं. नेचर अंबादासाकडे जायचं का, नेचर अंबादासाकडे जायचं का, असंच ते नेचर अंबादास. तसं ती एक बाई इल्याचाई माझ्या पुस्तकात आहे ती. तर तिचं कसं आहे की तिच्या अंगातच गाणं आणि नृत्य, पण आयुष्यात कधीच संधी नाही मिळालेली. मग काम करताना पण डुलत डुलत बोलणं, नाचत नाचत बोलणं, चालताना पण त्या असं चालणं. आणि म्हणजे आमच्याकडे सत्यपाल महाराजांचं कीर्तन आलं होतं एकदा बुलढाण्याला. आमच्या सासूबाईंनी त्यांच्या मैत्रिणींना जायचं होतं तिथे, तर ती जाऊन आली कीर्तनाला. त्याच्यानंतर आल्यावर तिने दुसऱ्या दिवशी जे धावत आली आणि अख्खा सत्यपाल महाराज आमच्या समोर तिने उभा केला. हे टोंग्याला डपडे लावू नाचिते, हे टोंग्याला डपडे नाचे. काय बोलते माय, काय काहीच. बायले साड्या काय वाटीते, कपडे काय देते, आणि बायले सांगिते माय पोराले शिकवा, तुमच्या पोराईले नाही शिकवसान तर काय खासान,
बदला तुम्ही बदला. हे म्हणजे असं इतकी धमाल चाललेली असते. तर ह्या 30 कथा आहेत या पुस्तकात. तर ह्याच्यामध्ये तो वरबाप म्हणजे त्या इल्याचा बाप आहे तो लग्नात त्याचा मानपान करण्यासाठी फुगून बसलेला आहे तो. आणि शेवटच्या क्षणी तो उठतच नाही. त्याला विचारतात काय पाहिजे पाहुणे तुम्हाला, काय पाहिजे पाहुणे. तो म्हणतो की मला हिरो होंडा पाहिजे. आणि सगळे म्हणतात की ह्या आधी तर काय आपलं ठरलेलंच नव्हतं, अचानक कसं काय. मग अर्धा पाऊण तास असा खूप सगळा भाव खाल्ल्याच्या नंतर मग तो सांगतो, दुसरा त्याचा मित्र बसलेला असतो. 1 तासभर त्याची मनधरणी सुरू राहते. आणि 1 तास मनधरणी झाल्याच्या नंतर त्याचा मित्र त्याला सांगतो की काही नाही, त्याला फक्त एक खंबा पाहिजे म्हणून. आणि मग तो म्हणतो की आता पंक्ती बसवायच्या का नाही, लोक ताटकळत वाट बघत बसलेत. आणि मग एक बाटली दाखवल्याबद्दल तो जेवायला तयार होतो आणि लगेच जातो. म्हणजे त्याला हिरो होंडा नकोच असते, त्याला फक्त दारूची बाटली पाहिजे असते. आणि तो त्याच्यासाठी 1 तासभर. आणि जेव्हा भाव खात असतो आणि जेव्हा बायका म्हणायला जातात की सांगा की तुमच्या नवऱ्याला जेवण करायला, तेव्हा ती म्हणते बापा मी कशी काय माणसात जाऊ सांगाले, आमच्याकडे पुरुषाला माणूस असा शब्द आहे. माणूस म्हणजे पुरुष आणि बाई म्हणजे बाई, म्हणजे स्त्री आणि पुरुष नाही, माणूस आणि बाई. तर ती म्हणते की मी कशी काय जाणार आहे त्याला सांगायला तिथे एवढ्या माणसामध्ये जाऊन. आणि मग दुसऱ्या म्हणतात की काय हे सगळे खोळंबलेत जेवायला आणि हा तर उठायलाही तयार नाही. तर ती म्हणते म्हणजे काय, म्हणे मानपान घेणारच आहे तो, त्याचा हक्कच आहे तो मानपान घ्यायचा. आयुष्यात कुठेतरी मान सन्मान मिळावा, कुठेतरी रिस्पेक्ट मिळावा, ही प्रत्येक मनुष्याची एक आंतरिक इच्छा असते. आणि खेड्यापाड्यातल्या सर्वसामान्य माणसाला तो कुठे मिळणार आहे लग्नात. मग ती वरमाय आणि वरबाप, मग त्यांचे ताल तिथे, तर तेवढीच संधी असते. मग तो ती घेणारच आहे हे गृहीतच धरलेलं आहे. म्हणजे त्यांना अडून पाहिलंय म्हणून 2 तास पंगत आडली वगैरे, त्याचा तो हक्क आहे, तो मानला पाहिजे. तर ही अशी जी मजेदार कॅरेक्टर्स आहेत ती तुम्हाला पुस्तकातून भेटतील, ती तुम्हाला खूप हसवतील. आणि एवढं खडतर आयुष्य जगत असताना सुद्धा ती हसतायत. आपण सुशिक्षित मनुष्य प्रत्येक गोष्टीत विचार करतो की माझ्या आयुष्यात किती दुःख आहे, मला स्वतःकडे बघायला वेळच नाही आहे, अरे मला वाचायलाच वेळ मिळत नाही, माझ्याकडे हे एवढी रॅकभर पुस्तकं आहेत. तर ही सुपरफिशियल वाटायला लागतात दुःख. जेव्हा 1.5 किलोमीटरवरून एखादी बाई हंड्यानं पाणी आणून 2000 लिटर 2 ड्रम भरते, म्हणजे तिला म्हटलेलं असतं की हे ड्रम भरायचे आपल्याला लागतात, त्यावेळेस आपल्याला आपली दुःख फार तकलादू वाटायला लागतात, सुपरफिशियल वाटायला लागतात. आणि आमचा शेतकरी ग्रामीण भागातला की जो कणा आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे, तो पावसाळ्यात जातो त्याच्या वावरात, तेव्हा ओलं झालेली असते माती, किती वेळा त्याच्या पायात ते जहरी काटे खुडतात ते, आणि किती वेळा रक्त येतं आणि किती वेळा ते ठसठस करतं रात्री झोपल्यावर, ते त्यालाच माहिती. आणि तुम्ही म्हणाल की शूज आणि चपला घालून जातं, नसतात त्याच्याकडे रेनकोट पण नसतो, तो भिजत काम करत असतो. तर त्याच्या जोडीने त्याच्या घरच्या महिला पण करत असतात. फरक इतकाच आहे की ग्रामीण भागामध्ये पुरुष कष्ट करतो आणि त्याला दिलं पाहिजे, ही जी पारंपरिक हे आहे की त्याला भरपूर खायला दिलं पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे. तर स्त्री सुद्धा त्याच्या बरोबरीनेच कष्ट करत असते. वऱ्हाडी भाषा आणि तुमची विनोदी शैली याबद्दल तुम्ही काय सांगाल? वऱ्हाडी बोली जी माझ्या पुस्तकात आहे, बुलढाण्यात बोलली जाणारी, बुलढाण्याच्या ग्रामीण भागात बोलली जाणारी वऱ्हाडी बोली, ती फार ताकदवान भाषा आहे, अतिशय ऊर्जावान भाषा आहे. आणि तिच्यामध्ये उर्दूत बघा, आपण असं म्हणतो की उर्दूतला एक शब्द तो एक्सप्लेन करायला आपल्याला मराठीत 10-12 वाक्य बोलावी लागतात ना, तशी ह्या वऱ्हाडी बोलीतले जे शब्द आहेत ते पण इतकेच ताकदवान आहे की तुम्हाला प्रमाण मराठीत तो शब्द एक्सप्लेन करायचा असेल तर तुम्हाला 5-7 वाक्य बोलावी लागतील. म्हणजे आता बघा की सून आहे, आळशी आहे थोडीशी, आणि तिला कंटाळा आलाय काम करून करून, तर असं म्हटलं जातं, कामाची कसून निजुक बसू, ती कुणाली सासून बोले हसू हसू. कामाची कसू म्हणजे काय, कसून काम करणारी, निजुक बसू म्हणजे तिला काम करायचंच नाहीये, अशी हळू हळूबाई काम करत आहे. ती कुणाली सासू, सासू बघायला येते झाली का नाही हिची कामं, मग बोले हसू हसू, मग ती हसून हसून बोलते की तिला दाखवायचंय की काही नाही, करत आहे मी काम, तिच्यासाठी हे कामाची कसून निजुक बसू, ती कुणाली सासू आणि बोले हसू हसू.
दुसरं काय भाषेची इतकी मजा आहे. हां, पुंगी पेटारा शब्द आहे. पुंगी पेटारा. पुंगी पेटारा म्हणजे घरभर पडलेला पसारा, अस्ताव्यस्त पांगलेला पसारा म्हणजे पुंगी पेटारा. मग आता ते बोलताना असं म्हणणार की हिच्या घरी कंदी बी जाय माय, हे पुंगी पेटारा पडेल, हे पुंगी पेटारा पडेल राहते. काय करते कुणाला माहीत सकाळ धरून. पुंगी पेटारा पडेल राहते म्हणजे सगळीकडं पसाराच पडलेला असतो, काय करते कुणाला माहिती. आणि आणखीन एक आहे की एक फार छान, बय गेली न बयाची वाकय गेली. वाकय म्हणजे वाकळ, वाकळ म्हणजे गोधडी, बय म्हणजे बाई. तर बय गेली, समजा जर घरातली बाई निघून गेली तर बय गेली न बयाची वाकय गेली. म्हणजे काय की ती जे करत आहे तुमच्या कुटुंबासाठी कष्ट, कमवून आणत आहे किंवा कमवून आणत पण घर चालवत आहे व्यवस्थित सगळा संसार, तर ते सगळंच तिच्याबरोबर घराची लक्ष्मी निघून जाते. बय जर गेली तर घराची लक्ष्मी निघून जाते. बय गेली न बयची वाकय गेली. भाषेचं फार सौंदर्य म्हणजे आता सगळे शब्द मला एकदम आठवणार नाहीत, पण फार सुंदर म्हणजे निप्पक काम करणे. निप्पक म्हणजे अतिशय स्वच्छ बारकाईने केलेलं टापटिपीचं काम, की माई वायरी निप्पक काम करीते. वायरी म्हणजे सून. आणि मग सासू सांगणार माय वायरीले समद निप्पक लागते. म्हणजे निप्पक शब्द स्वच्छतेसाठी वापरला जातो. असे कितीतरी मजेदार शब्द आहेत आणि भाषेत खूप गोडवा आहे त्याच्या बोलण्यामध्ये पण. म्हणजे आता कसं होईन तर होईन माय, तर हेच वाक्य सासू सुनेला कशी म्हणणार आहे की माय बंदच खाऊन घेतलं का व बहीण तुनं, कसं होईन तर होईन माय माय गणेशचं. म्हणजे हिनं सगळंच खाऊन टाकलेलं, आता केलेलं नवऱ्यासाठी काहीच ठेवलेलं नाहीये, कसं होईल तर होईल बाबा त्याचं. तुम्हाला एक गंमत सांगते. मला हे बुलढाण्याच्या ग्रामीण बोलीतले शब्द, ह्या वराडी भाषेतले शब्द खूप नवीन होते, अर्थ समजायचा नाही लवकर. आणि मला बोलीभाषेचं खूप वेळ असल्यामुळं मी ते त्या वहीत लिहून ठेवायची. नवीन शब्द ऐकला की विसरून जाऊ नये म्हणून पळत पळत जायचं, लिहून माझ्या खोलीत जायचं आणि लिहून ठेवायचं. आता मला वाटायला लागलं की आपण एवढे मोठे वहीभर शब्द लिहून ठेवले तरी सुद्धा आपल्याला बोलता पण यायला पाहिजेत आणि बोलता बिलकुल त्याच लहेजात यायला पाहिजेत. म्हणून मी काय करायची, नवरा सकाळी कॉलेजला गेला की आपले कामं झाले सगळे स्वयंपाकघरातले की माझ्या खोलीत जायचं, ती वही उघडायची आणि मग ते शब्द असे वाचायचे. झांबल्यांनी काय झांबलू राहिली व माय, ऐ झांबल्या गांडीचे, तो पय पाणीकडं लई यल लावली का व माय तू. तर हे असं मी ते वहीत लिहिलेले शब्द वाचायची. आणि बंद दाराच्या आड आपली सून बोलते काय, बोलते कुणाशी, म्हणून माझ्या सासूबाईंना वाटलं की हिला भूतभीतच लागलं. मग त्यांची बहीण राहते मूर्तीला, मग त्यांनी मूर्तीला फोन केला, तो त्यांना फोन पण लावता येत नाही, माझ्याकडून लावून घेतला आणि मूर्तीच्या मावशीला बोलवलं. मी म्हणजे माझ्या नवऱ्याच्या मावशीला पण मी मावशीच म्हणते. मग त्या आल्या आणि मग सासूबाई त्यांना सांगायला लागल्या, काय दाराआडी जाऊन बोलते, कुणासंग बोलते काय बहीण माय, कोणतं भूत लागेल इले. मग त्या म्हणायला लागल्या की फोनवर बोलत अशी न माहिती. ते म्हण की फोन नाही तिच्याकडं, फोन गणेश घेऊन जाते कॉलेजले, एकटीच बडबडते, पयतच जाते दार बंद करते एकटीच बडबडते, पयत निघते दार बंद करते एकटीच बडबडते. आणि त्यांनी म्हटलं की कवा कुणासंग बोलते तू. मग मी त्यांना म्हटलं नाही मी भाषा शिकते. कोणची भाषा शिकते, हे आपलीच भाषा शिकत आहे मी. ते असं पाहिलं माझ्याकडं, कोणती भाषा शिकते. आणि मग त्यांनी काय, आता हिला काहीतरी डोक्यावर हिचा परिणाम झालेला आहे, असं कोणी एकदा बोलत नसते. पण त्यांनी उपचार काय केला माझ्यावर, त्यांनी मला बाहेर नेलं आणि दारात बसवलं अंगणात. रस्त्यावर पडलेला एक गरम झालेला दगड उचलून आणला. याला म्हणायचं गोटा उतरून टाकणे. म्हणजे जर एखाद्याला काही बाहेरची बाधा झाली असेल तर हा सगळ्यात सोपा उपाय सगळ्या सासवा करतात. मग त्या मुलींना सुनांना, मग त्या गरम झालेला दगड आणायचा, असा तिच्या कपाळाला लावायचा, असा उतरायचा, अशा तिच्या कपाळाला लावायचा, असा उतरायचा आणि मग असा गोल फिरून फेकून द्यायचा. गेला आता सगळं. मग त्यांनी गोटा फिरून टाकला माझ्या डोक्यावरून आणि मला म्हणे, आता जर का तू परत एकली बडबड करशील तर मग तू हाय मी हाय पिरालेच घेऊन जाईन तुला. पिराले म्हणजे तिथे ते भूत उतरवणाऱ्या पिराकडे. आणि त्याच्यानंतर मात्र मी कधीच बडबड केली नाही तशी. आमच्याकडचे विनोदी शब्द म्हणजे झांबली, हेंबामाय, झांबल झांबल करणे, येल पाडणे आणि तितुरधऱ्या. तितुरधऱ्या म्हणजे दिवसभर रिकामा फिरणारा, तो काम काहीच करत नाही. तितर नावाचा पक्षी असतो, तो फार वेगाने जातो. फासेपारधी लोक तित्र पकडतात आणि हा रिकामच फिरतो, याच्या हाताला तितूर काही लागत नाही.
म्हणून म्हणायचं काय व तितूर धऱ्या का करू राहिला. आणि झांबली झांबलट म्हणजे खूप हळूहळू काम करणारी, आपण मराठीत म्हणू प्रमाण मराठीत बावळट. तर काय झांबलट वायरी भेटली व तुले, काहीच तर येत नाही इले, घंटाभर तर भाकर स्थापत बसते, काही लोक काम करीन काही वावराला जाईन व म्हणजे कधी काम करील घरातले कधी वावरात जाईल. आणखी आता कोणता शब्द सांगितला होता मी, हेंबामाय म्हणजे हेंबाडी. हा मला याची व्युत्पत्तीच नाही सापडत. काय हेंबामाय म्हणायचं तिला म्हणजे बावळटच. पुन्हा हेंबामाय म्हणजे रद्दड बुद्धीची, हेंबाडी म्हणजे गबाळी आणि हेंबामाय म्हणजे रद्दड. बघा म्हणजे यातल्यात पण दोन फरक आहे. हेंबामाय म्हणजे मठ्ठ आणि हेंबाडी म्हणजे अतिशय गबाळी राहणारी, असे शब्द आहेत मजेदार याच्यात. या कथांमध्ये वऱ्हाडी भाषेचा लहेजा आहे, तर या पुस्तकाला विदर्भ आणि मराठवाड्या व्यतिरिक्त मिळणारा प्रतिसाद कसा आहे? याला पुण्यात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला, त्याच्या खालोखाल मुंबईत मिळाला, त्याच्या खालोखाल आश्चर्य वाटेल अमेरिकेत मिळाला. परदेशातल्या लोकांनी पण खूप घेतलं. म्हणजे ज्या दिवशी हे पुस्तक ॲमेझॉनला टाकलं पहिल्या दिवशी बुकिंगला, त्या दिवशी अर्ध्या तासात सगळी पुस्तकं संपली होती आणि जे प्रचंड फोन सुरू झाले की आम्हाला पुस्तक घ्यायचं आहे, तेच तिथे दाखवायला लागलं की ते अनअवेलेबल म्हणून. आणि मग मी फोन केला प्रकाशकाला की इतकं कसं काय, तुम्ही आजच तर लिंक टाकली अनअवेलेबल. ते म्हणे अर्ध्या तासात सगळी पुस्तकं ती बुक झालेली आहेत. आणि विदर्भातला प्रतिसाद कमी आहे, मराठवाड्यातला प्रतिसाद कमी आहे, पण पुण्या मुंबईतला प्रतिसाद इतका मोठा आहे की 1000 कॉपीज तर अगदी म्हणजे 15 दिवसात संपल्या. त्याच्यानंतर दुसरी आवृत्ती पण वेगाने संपत आहे. आणि पुस्तक आल्यानंतरचा महिना तो जो होता वेळ, दिवसभर मला फोन मेसेज फेसबुकवर मेसेंजरवर आणि कंटिन्युअस प्रचंड मोठा, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एवढ्या ग्रामीण भागात खेड्यात राहणारी मी सामान्य लेखक आहे, माझं हे पहिलं दुसरंच पुस्तक आहे, पण अपेक्षेपेक्षा फार मोठा प्रतिसाद माझ्या पुस्तकाला मिळाला. आणि पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणूनच एवढं मोठं चॅनल आज माझ्याकडे आलं याची मला जाणीव आहे. ABP माझा आणि आनंदाचं पान ह्या त्यांच्या सिरियलची, तिथे सगळ्या टीमची मी मनापासून आभारी आहे की माझ्या इतक्या छोट्या गावात राहणाऱ्या एका सामान्य लेखिकेला तुम्ही एवढी मोठी संधी दिली बोलायची. अमृता, खूप खूप आभार आज गप्पा मारल्याबद्दल आणि या पुस्तकासाठी शुभेच्छा. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त ABP माझावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.